नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. खऱ्या अर्थाने विविध क्षेत्रातील मान्यवरांची आपण मुलाखती घेत असतो. त्याच दरम्यान आज आपण चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील रुपेश पवार साहेब यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, त्याच पद्धतीने वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, असे विविध सामाजिक उपक्रम केले जातात. आणि त्याच पद्धतीने त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून सोलर योजना शेतकरी बांधवांसाठी खूप लाभदायक ठरत आहेत. खऱ्या अर्थाने आपण रुपेश पवार साहेबांशी भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने नेमकी त्यांच्या यामागे उद्देश काय होते, त्या संस्थे माध्यमातून कशा पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत. रुपेशजी, प्रबंधभूमीमध्ये आपले स्वागत. नमस्कार. काय सांगाल, आपण या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. विविध चर्चा या माध्यमातून होणार आहे, परंतु आपली प्राथमिक माहिती देताना काय सांगाल की आपलं वैयक्तिक शिक्षण असेल, फॅमिली असेल, की काय सांगाल? प्राथमिक माहितीमध्ये माझं शिक्षण हे मराठी लिटरेचर झालेलं आहे, BA मध्ये. आणि संस्था ओपन करण्याचं कारण असं आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये आपण पहिले काम करत होतो. बरोबर. आणि आपल्याकडं सर्व गोष्टींची माहिती होती आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती जनतेपर्यंत कशी पाठवावी, बरोबर, हे खूप महत्वाचं असतं. आणि आम्ही जरी शहरी भागात राहिलेलो आहे, पण ग्रामीण भागाचा वलय आहे. बरोबर. आणि ग्रामीण भागामध्ये ज्या काही सरकारी योजना आहेत त्याचं कशा प्रकारे इम्प्लिमेंट करता येतील, कारण की ग्रामीण भाग हा शेतकरी वर्ग मोठा आहे आणि प्रत्येक शेतकरी वर्गाला त्या जी ग्राउंड लेवलला माहिती गेली पाहिजे ती व्यवस्थित पोहोचली जात नाही. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून आपण सरकारी योजना किंवा जे काही मिळणारे फायदे आहेत ते आपण ग्राउंड लेवलला पोहोचवतो आणि त्यामार्फत आपलं काम चालू आहे. नक्कीच. या सामाजिक कार्याचा जो प्रवास होता आपला, त्या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली, काय सांगाल? सामाजिक कार्याची सुरुवात आपली नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात झाली होती. आपली संस्था ही गव्हर्नमेंट रजिस्टर आहे आणि प्लस आपली कंपनी पण आहे. बरोबर. कंपनीच्या माध्यमातून आपण सोलरचे काम करतो आणि प्लस संस्थेच्या माध्यमातून विविध आपण सामाजिक उपक्रम घेतो. त्यामध्ये महिला वर्ग आहे, महिला बचत गट वर्ग आहे, किंवा आपण एक शैक्षणिक कार्य घेतलेले आहे, विविध प्रकारचे ऍक्टिव्हिटी, खेळ घेतलेले आहे. बरोबर. असं बघा. नक्कीच. आपली जी प्रायव्हेट कंपनी काढलेली आहे, त्याच पद्धतीने आपली संस्था आहे, याच्या मागे मुख्य प्रेरणा काय होती? प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्फत आपण शेती सोलर पंपाचं काम करतो. जसं शासनाच्या योजना आहेत, PM कुसुम म्हणा किंवा मेडाच्या म्हणा, यामार्फत शेतकऱ्यांना कृषी पंप पुरवले जातात. पण हे कृषी पंप पुरवले जात असताना कुठेतरी शेतकऱ्यांचा वेटिंग पिरियड खूप जास्त आहे. आणि या गोष्टीचा विचार करून किंवा ग्रामीण भागामध्ये काही असे लोक आहेत की शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन पळून गेलेले आहेत. या सगळ्यांचा विचार करता शेतकरी वर्ग आज विश्वास ठेवतो आपल्यावरती आणि त्या विश्वासाला ग्राह्य धरून आपण ह्या मार्गामध्ये उतरलो आणि आतापर्यंत आपल्या कंपनीच्या मार्फत इव्हन संस्थेच्या मार्फत आपल्या संस्थेचं टोटल 140 तालुक्यामध्ये काम चालू आहे. आणि आपण आतापर्यंत एक 500 ते 600 शेती सोलर पंप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपलं काम चालू आहे तिथे बसवलेले आहे. शेती सोलर पंप बसवत असताना आपण फक्त शासनाने जी अनुदानाची रक्कम ठेवलेली आहे तेवढीच आपण घेतो. आणि जो शेतकऱ्यांना 1-1, 1.5 वर्ष वाढ बघावी लागते, आपण इव्हन 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पंप बसून देतो. नक्कीच. आपली संस्थेमध्ये आपण एवढे सामाजिक कार्य उभे केले आहे, त्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सोलरचं कार्य उभं केलेलं आहे. सुरुवातीचा काळ कसा होता? कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना फार स्ट्रगल असतो. समाजामध्ये आपली ओळख निर्माण करायची असते आणि ओळख निर्माण करत असताना खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं. आणि ज्या वेळेस आपण एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात करतो त्यावेळेस विरोधकही फार मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि त्याचा आम्हाला चांगल्या प्रकारे 1-2 वर्ष अनुभव आलेला आहे. अनुभव म्हणजे असा की एक सुप्त उपक्रम, चांगला उपक्रम आपल्या मोदी साहेबांनी किंवा आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, सरकारने जो आणलेला आहे की शेती सोलर पंप हे भविष्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे आणि याचं इम्प्लिमेंट पण खूप चांगलं आहे. पण ही गरज बघून समाजामध्ये असे काही लोक तयार झाले आणि त्यांनी त्यामध्ये एंट्री मारले आणि आम्हाला त्याच गोष्टीचा त्रास झाला, कारण की आपण जी योजना राबवतो ती सरकारी नियमानुसार राबवतो आणि कुठेतरी आमचं दुकान
बंद होईल या उद्देशाने संस्थेचं नाव खराब करणे किंवा ट्रस्टीचं नाव खराब करणे, संस्थेबद्दल वाईट असेल, हा माझा अनुभव नाही, पण प्रत्येकाचा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. सुरुवातीला विरोधक असणं हे पण महत्वाचं आहे, कारण की विरोधक असले तरच काम करायला मजा येते. त्यामुळे विरोधही होतो, कामही होतं, नवीन नवीन लोक भेटतात, प्रत्येकाचे आचार विचार शेअर केले जातात. असं नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण सामाजिक कार्य आणि उद्दिष्टांवरती पुढे चर्चा करणार आहोत की नेमकी आपण संस्था सुरू करायच्या वेळेस आपले उद्दिष्ट नेमकी काय होते. बघा, संस्था सुरू करण्याचं एकच कारण होतं की आत्ताच्या घडीला किंवा येणाऱ्या काळामध्ये सर्व गोष्टी ह्या ऑनलाईन होणार आहेत, आणि ज्यावेळेस टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो त्यावेळेस त्याचा दुरुपयोग सुद्धा वाढतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता संस्थेचा मेन उद्देश म्हणजे कसा आहे की जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत या संपूर्ण जीवन कार्यकाळामध्ये तुमचं जे काही सामाजिक काम असो, शासकीय काम असो, शासकीय योजना असो, म्हणजे जन्म दाखल्यापासून तर मृत्यू दाखल्यापर्यंत या संपूर्ण जीवन कार्यकाळामध्ये तुमचं जे काही काम असणार आहे ते संस्थेच्या मार्फत करून दिलं जाणार आहे. आणि ते काम करून दिलं जात असताना शासनाने त्या कामासाठी जेवढी फी ठेवलेली आहे तेवढीच आपण घेतो. मी त्यासाठी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. जसं मी कृषी पंपाचं उदाहरण दिलं. बरोबर. तुम्ही इव्हन आज तुम्हाला जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर नाही देऊ शकत की शेती सोलर पंपाचं रजिस्ट्रेशन करताना शासकीय फी किती आहे, हे तुम्हाला सुद्धा माहित नसेल आणि कोणालाच माहिती नाही, कारण की एक डिपेंडन्सी तयार झालेली आहे, एक लॉबी आहे मार्केटमध्ये. जसं शेतकरी वर्ग एका दुकानात जातो, तिथं फॉर्म भरतो, तिथं 200 दे, 500 दे, 600 दे, जसे माणूस बघून त्याच्याकडून पैसे काढले जातात. पण ह्या माध्यमातून मी सांगतो, हा मेसेज खूप लोकांपर्यंत जाईल की शेती सोलर पंपाची जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता त्याची फी फक्त 6 रुपये आहे. 6 रुपयाच्या कामासाठी कोणी 100 रुपये घेतं, कोणी 200 रुपये घेतं, डिपेंड्स, माणूस बघून पैसे घेतले जातात. ज्यावेळेस आम्ही संस्था चालू करण्याच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही मार्केट सर्वे केला की ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता ही आपण बदलू शकत नाही किंवा ती लॉबी आपण तोडू शकत नाही, पण कुठेतरी आपण याच्यामध्ये येऊन एक चांगल्या कामाला सुरुवात करू शकतो. आणि चांगल्या कामाला सुरुवात जसं मी मगाशी बोललो, जन्म दाखल्यापासून तर मृत्यू दाखल्यापर्यंत या संपूर्ण जीवन कार्यकाळामध्ये तुमचं जे काही शासकीय कामकाज असणार आहे ते एव्हरीथिंग, शासकीय डॉक्युमेंट्स, तुमचं कॉलेज, तुमचे एव्हरीथिंग, ते सर्व आपण शासकीय फी प्रमाणे काढून देतो. अजून मी 2-3 उदाहरण देतो त्याच्यामध्ये. जसं ड्रायव्हिंग लायसन आहे. आमचं काम कसं आहे की आता आपला जो विद्यार्थी वर्ग आहे तर आपल्या शाळांमध्ये अवेअरनेस क्रिएट नाही केला जात. आपल्या शाळा आहेत, त्यांनी जो शिक्षक वर्ग आहे त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा तू 10वी पास झाल्यानंतर तुला कोणते डॉक्युमेंट काढावे लागणार. पण ते असं नाही सांगत की हे डॉक्युमेंट तू 10वी पास व्हायच्या अगोदर पण काढू शकतो. मग यामुळे काय होतं, एक 10वी मुलं पास होतात आणि लगेच डॉक्युमेंट काढायला सुरुवात करतात. त्यामुळे काय होतं, ती गरज बघितली जाते त्यांची आणि त्या गरजेमुळं पैसे जास्त घेतले जातात. पण आम्ही काय करतो, आम्ही कॅम्पेन घेत असताना की बाबा तुम्ही पहिलीला, तुम्ही 5वीला गेल्यावर तुम्हाला कोणते, त्याच्या अगोदर कोणते डॉक्युमेंट, म्हणजे जो मुलगा 10वी पास होणार आहे त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणा, नॉन क्रिमिनल म्हणा, किंवा 12वी पास होणार त्याला ड्रायव्हिंग लायसन म्हणा, हे सर्व प्रोसेस आम्ही तो पास व्हायचा किंवा त्या एज बारच्या पुढे जाण्याच्या अगोदरच करून देतो. त्याच्यामुळे त्याचं काम हे शासकीय फी मध्ये होतं. नक्कीच. अगोदर आपण विविध काम केलेले आहे संस्थेच्या माध्यमातून. अजून असे प्रमुख कामं कोणते सांगता येतील संस्थेच्या माध्यमातून जे आपल्या शहरी आणि ग्रामीण भागाच्या लोकांशी निगडित असते? सगळ्यात महत्वाचं आम्ही ज्या गोष्टीवरती लक्ष दिलं आहे, आमचा वृक्षारोपण उपक्रम आहे. आणि वृक्षारोपण उपक्रमाला आपल्या संस्थेला त्या उपक्रमाला आपल्याला अवॉर्ड पण भेटलेला आहे. 2 अवॉर्ड टोटल भेटलेले आहेत आपल्याला, अजूनही काही मिळणारच आहे. तो उपक्रम चालू करण्याचं उद्दिष्ट असं होतं की जे वातावरणामध्ये बदल होत आहे, आणि वातावरणामध्ये बदल होण्याचं कारण आहे की वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असताना की आज प्रत्येकाला कळतंय, प्रत्येकाच्या मनात आहे की क्लायमेट चेंजेस का होत आहे, प्रत्येकाच्या मनात वाटतं झाडे लावावी. मग आम्ही सुरुवातीला शेतकऱ्यांना भेटलो, काही नर्सरीज असतात त्यांना भेटलो
की लोकांना तुम्ही प्रवृत्त करा झाडे लावण्यासाठी. बरोबर. आणि त्यावरती आम्हाला असे रिप्लाय यायचे की आमच्याकडे पाणीच नाही बरोबर. आणि आमच्याकडे 2च महिने पाणी असतं, मग आमच्याकडे शेळ्या आहे, बकऱ्या आहे, पशु आहे, ते पालं खाऊन घेतात. मग आम्ही एक कन्सेप्ट राबवली की आर्थिक मदत आम्ही तुम्हाला करू. अरे वा. आर्थिक मदत अशी केली आम्ही, त्यामध्ये 1 ते 15 वर्षाची वयोमर्यादा ठेवली. आज प्रत्येक घरामध्ये एक मुलगा एक मुलगी आहे, किंवा 2 मुलं असतील, 3 मुलं असतील. बरोबर. तुमच्या घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याच्या नावाने एक झाड लावायचं. बरोबर. झाडं कोणती लावायची? त्या झाडांचा उपयोग मानवाला आणि निसर्गाला झाला पाहिजे. आता तुम्ही त्याच्या नावाने झाड लावलं, तुम्हाला फक्त त्या झाडाची काळजी घ्यायची. दर 6 महिन्याला येऊन आमचा माणूस ते झाड बघणार आणि तुम्हाला 500 रुपये, म्हणजे वयाचा 18 वर्षाचं होईपर्यंत त्याला 18,000 रुपये मिळणार. मस्त. हो. आणि प्लस तो 10वी मध्ये गेल्यानंतर त्याला जर 70% मिळाले तर त्याला 10,000ची मदत केली आहे संस्थेतर्फे, आणि 12वीला 90% मिळाले ते 20,000ची मदत केली आहे. असं टोटल 48,000चं, म्हणजे 18,000 तर हे कन्फर्मच मिळणार आहे. त्यामुळे काय झालं, आतापर्यंत 12,000 वृक्ष लागवड झाली. आणि आम्ही सुरुवातीला फिरत होतो त्यावेळेस लावूया, बघूया, करूया, आणि खूप सारे फीडबॅक आम्हाला चांगले आले. इव्हन ज्यांचे 6 महिने कम्प्लीट, आतापर्यंत 1200 लोकांचे पैसे गेलेले, ज्याचे ते 6 महिने त्यांचे 500 रुपये त्यांचा पहिला हप्ता त्यांना गेलेला आहे. नक्कीच. आपण आपले उद्दिष्ट बघितलेच आणि संस्था सुरू करण्यामागे जे कारण होते ते देखील आपण सांगितले, परंतु मूळ म्हणजे संस्था कधी सुरू झाली, काय सांगा? संस्थेचं आपलं 2019 मध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं, आणि मधल्या काही कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे काही कारणास्तव 3 वर्ष आपल्याला शांतता घ्यावी लागली. आणि परत तो पिरियड संपल्यानंतर आपण कामाला सुरुवात केली. आपण आपले प्लॅनिंग कधी चेंजेस केले नाही, कारण की जो मेन संस्थेमार्फत आपण जे लोकांना पाहिजे, कारण की जे 2 उपक्रम बोललो की शासकीय डॉक्युमेंट्स आणि वृक्षारोपण, ह्याला संपूर्ण महाराष्ट्रामधनं आणि राजकीय क्षेत्रामधनं खूप आम्हाला चांगला म्हणजे फीडबॅक मिळाला आहे. आणि कमी वयामध्ये हे काम करून दाखवणं याच्याबद्दलही खूप चांगले वाटलं आहे. 2019ला रजिस्ट्रेशन झालं, 3 वर्ष लॉकडाऊन होता, कोरोनाचा काळ होता, त्यामुळे शांतता होती. आणि परत कामाला सुरुवात केल्यानंतर काही तरुण वर्ग, आपले कर्मचारी वर्ग आहेत, ते त्यांच्या प्रभागामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करताय. अजूनही खूप सारे लोक संस्थेशी जोडले जात आहेत. एक त्यांना, आणि आपलं काम कसं आहे की तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्याच गावाचं काम तुम्हाला करायचं आहे, आणि त्यांना त्याच्या बदल्यात 2 पैसे पण मिळत आहेत. नक्कीच. आपण आता बघितलं की आपली संस्था आहे ती सामाजिक काम करते आहे, आणि जी कंपनी आहे ती व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करते. परंतु सामाजिक आणि व्यावसायिक काम करत असताना कोणती आव्हाने प्रामुख्याने आपल्याला येत असतात? व्यावसायिक जर म्हटलं तर भांडवलदार वर्ग फार मोठा आहे. एक सामान्य कुटुंबातून मी येतो, आणि सामान्य ज्यावेळेस आपल्याला व्यवसाय उभा करायचा असतो त्यावेळेस थोडंफार पैसे असणं हे फार गरजेचं आहे. पण ही मानसिकता चुकीची. ही मानसिकता जेव्हा मला व्यवसायामध्ये उतरायचं होतं त्यावेळेस मला असं वाटायचं की आपल्याकडे पैसे नाहीत, आपण शेतकरी कुटुंबातून आहोत, मग आपण हे करू शकतो की नाही. पण उपक्रम चांगले असल्यामुळे समाजामध्ये मला खूप चांगले लोक मिळाले, आणि ज्या वेळेस एक सपोर्ट भेटतो, तो पैशाचा नाही, तो मानसिकतेचा असो की तू पुढे चल, आम्ही तुझ्या मागे, आणि तशी सुरुवात केली. आणि आज खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाल्यामुळे काय झालं की जसं आज आमचं सोलरचं काम चालतं. आज जसं पहिले मोबाईल होते, ज्यावेळेस मोबाईल आले, मोबाईल महाग होते, त्यावेळेस क्वचित एखाद्या तालुक्याला दुकान दिसायचं, किंवा 2 दुकान दिसायचं. नंतर त्याची मागणी वाढल्यानंतर आज गावोगावी दुकान झालेले आहेत. तसं सोलरचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200 ते 300 लोक आहेत, आणि ते त्यांच्या भागामध्ये काम करतात. पण काम करत असताना कोणी पैसे घेऊन गेलं, कोणी कामच केलं नाही, कोणी 1 रुपयाच्या ऐवजी 10 रुपये घेतले. कारण की शेतकरी वर्ग हा आपल्याकडे येताना विश्वासाने येत असतो. मी तुम्हाला 10 रुपये कशाचे दिले हे तो विचारत नाही, त्याची तो पोचपावती सुद्धा मागत नाही, आणि यांचा ते गैरफायदा घेतात. मग आता हे गैरफायदा घेणारे लोक हीच आम्हाला फार मोठी आव्हानं होती की यांना कसं आपण
स्टॉप करू शकतो. बरोबर. आता यांना स्टॉप करण्यासाठी आपण तर काही त्यांचं दुकान बंद नाही करू शकत, पण त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच एरियामध्ये जाऊन एक अवेअरनेस क्रिएट करतो. जसं आमच्या टीम्स आहेत त्या काय करतात, एखाद्या गावाला जाऊन तिथं अवेअरनेस क्रिएट करतात की तुम्ही काय करता, याला किती पैसे लागतात, तुम्ही किती पैसे देत आहात, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यांच्या शेतकऱ्यांना कळतं की आपण आजपर्यंत काय केलं आणि आपल्याला काय दिसतं असं. त्यामुळे आव्हानं आहेत, पण जी सुरुवातीची होती ती संपुष्टात आलेली आता. बरोबर. नेमकी आता आपण आपल्या या सामाजिक कार्याचा समाजावरती नेमकी कसा परिणाम झालेला आहे, काय वाटतं आपल्याला? समाजावरती परिणाम जर तुम्ही म्हटले तर आजपर्यंत टोटल 12 जिल्ह्यांमध्ये मी फिरलेलो आहे आणि मी स्वतः काही लोकांशी भेटलेलो आहे, संवाद साधलेला आहे. आणि हा संवाद साधत असताना तर 12 जिल्ह्यामध्ये फिरल्यानंतर खूप लोक मला भेटली. आणि ज्या वेळेस आमचे सेमिनार झाले किंवा 1-1 तासाच्या आमच्या मीटिंग झाल्या, त्यानंतर त्या लोकांनी विचार केला आणि त्यांच्यानंतर मला खूप चांगला फीडबॅक आला की आम्हाला या गोष्टी माहितीच नव्हत्या किंवा आम्ही या गोष्टीपर्यंत कधी पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. एक उदाहरण देतो. मी एक आदिवासी पट्ट्यामध्ये गेलो होतो आणि सोलरचं रजिस्ट्रेशन होतं. तर तो मुलगा म्हणला की सर इथं आम्हाला डॉक्युमेंट डाउनलोड करता येतील का? म्हटलं हो. होतं सर कसं काय? म्हटलं तुला माहित नाही का 7/12 ऑनलाईन डाउनलोड करता येतो? होतं सर माहित नाही. मग तू काय केलं? त्यांनी मला सांगितलं की माझ्या घरापासून तालुक्याला जायला 100 रुपये आणि तालुक्यावरून घरी यायला म्हणजे येऊन जाऊन 200 रुपये लागले. म्हटलं तुला कोणी सांगितलं? आज त्याच्या हातामध्ये OnePlus चा 40,000चा मोबाईल आहे. आज आपल्याला शासनाने प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करून दिलेली आहे. ज्या वेळेस मी त्याला दाखवलं दे तुझा मोबाईल, मी त्याला 7/12 डिजिटल 7/12 डाउनलोड करून दिला. त्यावेळेस त्या मुलाने त्याच्या प्रत्येक गावातल्या मुलाला सांगितलं होतं की आपण काय करतोय. नक्कीच ह्या गोष्टी आणि आपल्या मोबाईलवरती सगळं अवेलेबल आहे. काही 2-3 डॉक्युमेंट सोडले तर सर्व गोष्टी आपण आपल्या मोबाईलवरती फिलअप करू शकतो आणि आपल्याला ते घरपोच मिळतात. नक्कीच या गोष्टी आम्ही शेअरला सांगितल्या आणि खूप लोकांचे फीडबॅक आले. आणि त्यामध्ये महत्वाचं असं होतं की तालुक्याला जावं लागतं नाही का. ग्रामीण भागामध्ये असे काही एजंट्स आहेत की नाही तुम्ही जाऊन काम नाही होणार. आम्ही सांगितलं असं काही नसतं, तुम्ही तुमच्या मोबाईलवर सगळं काही करू शकता. आज मी ग्रामीण भागात राहून एवढं मोठं नेटवर्क सांभाळतोय, तुम्ही नाही करू शकता. त्यामुळे लोकांपर्यंत जी महत्वाची माहिती आहे ती पोहोचवली आणि त्याचा फीडबॅक खूप चांगल्या प्रकारे आला. नक्कीच. आता आपण या ठिकाणी तरुणांचा विषय घेतला, काय वाटतं की तरुणांसाठी आपल्या संस्थेमध्ये असे कोणते उपक्रम कार्यक्रम आहेत जे आपण राबवत आहात? तरुणांसाठी आपण आता काही दिवसांमध्ये आपण रोजगार मेळावे घेणार आहोत आणि ऑलरेडी माझ्या संस्थेमध्ये तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात काम करतोय. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जो व्यक्ती ज्या गावामध्ये राहतो त्यांनी त्याच गावचं काम बघायचं आहे. म्हणजे त्यामध्ये वृक्षारोपण उपक्रम आहे, आपलं डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे, महिला बचत गटाची कामं चालतात. म्हणजे जी काही उपक्रम आहेत आणि त्या माध्यमातून तो तरुण 2 पैसे कमवतो. आज त्याला संस्थेमार्फत त्याची ऑफिशियल जॉईनिंग झालेली आहे. सर्व गोष्टी आहेत. नक्कीच. पुढील 5 वर्षासाठी काय नेमके उद्दिष्ट काय असणार आहे? आपली संस्था पुढील 5 वर्षासाठी काय वेगळे उपक्रम आणू शकते, राबवू शकते? वेगळे उपक्रम तर नाही असणार आहे, कारण की आम्ही जे उपक्रम घेतलेले आहेत हा लाईफ टाइम चालणार आहे. बरोबर. आणि चेंजेस करण्यासारखं संस्थेमध्ये काम करत असताना आपण काही गोष्टी चेंजेस करू शकत नाही, कारण की त्याचा अजेंडा फिक्स झालेला असतो. आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्याचे एकदा झालेलं असतं. आणि आम्ही जे उपक्रम घेतो आहोत ते लाईफ टाइम चालणारे आहे, कारण की रोज नवीन बाळ जन्माला येतं, रोज एक व्यक्ती म्हणजे रोज एक जन्म दाखला काढला जातो, रोज एक मृत्यू दाखला काढला जातो. त्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे जर उपक्रम चेंज करायचे असतील तर जसं तुम्हाला वृक्षारोपण सांगितलं मी, अजूनही आपल्या जसं आमच्या संस्थेचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये चालतं. आम्ही काही राज्यांमध्ये फिरलो होतो की आपल्याकडे स्मॉल स्किल डेव्हलपमेंट मधून खूप सारे आपल्याला MSME आहे, PMEGP आहे, याच्यामध्ये आपल्याला व्यवसाय चालू करता येतात. तर आमच्या कंपनीच्या मार्फत आज तरुण वर्ग आहे, उच्च शिक्षित आहे, पण मार्गदर्शन कोणी करणार नाही. इव्हन मार्गदर्शन करणारे आहेत
पण सपोर्ट सिस्टम नाहीये की कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. बरोबर. त्या गोष्टीवरती आम्ही भर देणार आहे. जसं आपल्या नॅचरल काही गोष्टी असतात, आज सगळं निसर्गामध्ये आपल्याला अवेलेबल आहे, पण ते अवेलेबल असताना त्याचा वापर कसा करून घ्यायचा आणि त्याचा वापर करून घेत असताना त्यामार्फत आपल्याला 2 पैसे कसे मिळतील आणि ते 2 पैसे कमवण्यासाठी आपण कोणत्या बेसचा वापर केला पाहिजे, हे सर्व त्याचं गायडन्स संस्थेमार्फत फ्री ऑफ कॉस्ट केलं जाणार आहे. कारण की आज आताच्या घडीला मार्केटमध्ये खूप सारे शिबिर घेतले जातात. ठीक आहे, तो त्यांचा उद्देश आहे, पण आपला उद्देश एकच असणार आहे की फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन. आणि खरंच जर त्या तरुणाचा बॅकग्राऊंड तसा असेल तर त्याला व्यवसाय उभारणी पण आपण करून देणार. अरे वा, नक्कीच. आपण ज्या पद्धतीने आम्ही आपली संपूर्ण म्हणजे माहिती घेतलेली होती, त्यामध्ये विविध व्याख्यानमाला असतील, विविध सामाजिक उपक्रम तरुणांसाठी आहेच, पण त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण सोलर हा मुद्दा या ठिकाणी उचललेला आहे. परंतु या सोलरच्या शासकीय अनुदानामध्ये देखील काही प्रमाणात स्कॅम बघायला मिळतो. नेमकी त्या संदर्भात काय मार्गदर्शन करा? स्कॅम म्हणजे काय की आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना असे अनुभव आहे की 5,000 रुपये द्या, सोलर बसून देतो, 1,00,000 रुपये द्या, 10 दिवसात सोलर बसून देतो, किंवा पूर्ण रक्कम द्या आणि रक्कम दिल्यानंतर सोलर बसवलं जाईल आणि मग तुमची अनुदानाची रक्कम वजा करून बाकीचे पैसे तुम्हाला. असे खूप सारे आव्हानं होते. आणि मग एकच कारण की शासन हे खूप चांगला उपक्रम राबवत आहे, शासनाच्या योजना खूप चांगल्या आहेत, पण ग्राउंड लेवलला ती योजना ज्या प्रकारे पोहोचली पाहिजे त्या प्रकारे ती पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही सोलर या उपक्रमामध्ये आलो. स्कॅम भरपूर आहेत. स्कॅम तर म्हटलं तर आता त्याविषयी आपण बोलू शकत नाही, तरी त्यामध्ये प्रशासनही आहे, अधिकारी वर्गही आहे, त्या गोष्टी आम्हाला माहित असतात. पण मग त्यामध्ये आपल्याला अजून काही, आपला एकच उद्देश आहे की आपण शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना सोलर बसवून देतो. जसं तुम्हाला मग सांगितलं 500+ सोलर बसलेले आहेत आपले. जर आपल्या प्रबंधोईच्या प्रेक्षकांना जर आपल्याशी संपर्क करायचा असेल, सोलर संदर्भात माहिती घ्यायची असेल, तर नेमकी कसा तुमच्याशी संपर्क करू शकतात? नक्कीच आपण नंबर शेअर करू. आपला व्हॉट्सअप नंबर जे आहेत, व्हॉट्सअपला तुम्ही डिटेल्स पाठवा, मेसेज करा, तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल. नक्कीच. आपण त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती या मोबाईल नंबर आपण या ठिकाणी देत आहोत. सरांचा नंबर कंटिन्यू शो होत आहे. जर आपल्याला सोलर संदर्भात काही माहिती घ्यायची असेल किंवा आपल्या शेतीच्या आपल्या पॅनलसाठी जर आपल्या सोलर पॅनल त्या ठिकाणी बसवायचं असेल, शासकीय अनुदानामध्ये बसवायचं असेल, कोणकोणत्या योजना आहेत, कसं या ठिकाणी अनुदान मिळू शकतं, कसा फायदा आपल्याला मिळू शकतो, त्या संदर्भात सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, एक वैयक्तिक प्रश्न आपण जर घ्यायचा म्हणाला की या संपूर्ण कार्यामध्ये आपले आदर्श कोण ठरले खऱ्या अर्थाने? आदर्श तर ऍक्च्युली आदर्श वगैरे किंवा ह्या गोष्टी मी मानत नाही. आपण समाजामध्ये राहत असताना आपल्या आजूबाजूला 4 विचाराचे लोक असतात आणि 4 विचारांच्या लोकांमध्ये फिरत असताना आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या डोक्यामध्ये 4 विचार, पण कोणता विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा आहे आणि कोणता विचार डोक्यामधून काढून टाकायचा आहे हे दुसरं पाऊल टाकत असताना तिथंच. त्यामुळे आदर्श कोणी माझा गुरु आहेत ते नाही, फेल्युअर गोष्टीमधून मी शिकलेलो आहे. म्हणजे आज आपण जे सक्सेसफुल लोकांच्या स्टोऱ्या वाचतो, पण सक्सेसफुल लोकांच्या स्टोऱ्या वाचण्यापेक्षा फेल्युअर लोकांच्या स्टोऱ्या वाचत जा. त्याच्यामुळे काय ठरतं की आपण पुढे व्यवसाय करत असताना किंवा एखादा डिसिजन घेत असताना आपण चुकणार तर नाही. बरोबर. कारण की सक्सेसफुल लोकांच्या स्टोऱ्या वाचल्यानंतर आपल्याला ते एकच अजेंडा दिसत असतो की मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, आणि तिथपर्यंत पोहोचत असताना तो माणूस संपलेला असतो. पण फेल्युअरच्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आयडिया येत जाते, कन्सेप्ट भेटत जातात आणि तुमचे सगळे मार्ग सोपे होत जातात. नक्कीच. आपण एका ग्रामीण भागातून, छोट्याशा गावातून पुढे आलेले आहात. आपण विविध जिल्ह्यांमध्ये काम करत आहात. नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण मोठं काम आपलं उभं आहे. पण ज्यावेळेस एक ग्रामीण स्तरावरील व्यक्ती ज्यावेळेस तालुक्यावरती, जिल्ह्यावरती काम करतो, त्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? अडचणी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना थोडा मानसिकतेचा आपल्याकडे फार हे आहे विचार. बरोबर. कारण की एखादा बाहेरच्या राज्यातून व्यक्ती येतो आणि आपल्या भागातली व्यक्ती त्याला पाहायला जातो. बरोबर. जसं
तुम्हाला उदाहरण देतो लेटेस्ट मी नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना की तिथला बाहेरचा व्यक्ती आला आणि तुम्हाला 70,000 मध्ये मी सोलर बसून देतो आणि आकडा सांगतो मी तुम्हाला 1300+ शेतकरी आहे. बरोबर. 1300+ शेतकऱ्यांनी पैसे दिलेले, तो माणूस गायब झालेला आहे. बाप. हे मी तुम्हाला एकच उदाहरण सांगितलं, अजून खूप उदाहरणं आहेत. हे उदाहरण मी का सांगितलं की मानसिकता जी आहे की आपल्या भागातला तरुण काम करतोय, तर आपल्या भागातला तरुण काम करत असताना आपण त्याला सपोर्ट, आपल्या भागातला तरुण काम करत असताना म्हणजे तो काम कशासाठी करतोय, बरोबर, त्या योजनांवरती काम करतोय. तो काय तुमच्याकडून पैसे घेऊन तो काय त्याचं प्रगती नाही करणार, त्याबद्दल तुम्हाला ती वस्तू देणार आहे. जर तुम्ही 10 रुपयाच्या वस्तूसाठी बाहेरच्या व्यक्तीला 50 रुपये देत असाल, त्यामुळे मग आपला व्यक्ती उभा नाही राहू शकत. आज तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये की बाहेरचे लोक येतात, त्यांचे शॉप्स उभे राहतात, त्यांना बँका लोन देते. हे कसं काय होऊ शकतं? आणि आपल्या जर शेतकरी वर्गातला एखादा असेल, त्याला लोन जर पाहिजे असेल तर 1760 डॉक्युमेंट मागवले जातात. एव्हरीथिंग, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण आम्ही ही सर्व आव्हानं, जसे आमची टीम आहे, आमचे सभासद आहेत, आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, आमच्या संस्थेसोबत जो जो व्यक्ती जोडलेला गेलेला आहे त्यांनी फार अगदी स्ट्रगल केलं होतं. पण जोडले गेल्यानंतर त्यांचा असा फीडबॅक आहे की सर तुम्ही आहे तर सगळं आहे. कारण की मी आहे म्हणजे मी काही ग्रेट नाहीये. एखाद्या व्यक्तीने जर आपल्याशी काही विषयावरती बेट केलं तर आपण फक्त टेक्निकली भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यायचं, बस, बाकी काही करायचं नाही. असं सामाजिक क्षेत्र आहे, राजकीय, काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप पण झाला. असो, जसं मगाशी मी बोललो की विरोधक असल्याशिवाय काम करायला मजा येणार. नक्कीच. बरोबर. आपण आता सभासद सांगितले, नेमकी किती सभासद आपल्या संस्थेचे आहेत आणि कशा पद्धतीने ते देखील काम करतात? टोटल आपल्याकडे 2.5 लाख सभासद आहेत. हो, संपूर्ण. आणि अजून होतच आहे. जसं जसं लोकांपर्यंत माहिती जाते तसे तसे लोक आपल्या संस्थेमध्ये जॉईन होत आहेत. आणि सभासद आपण फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण सभासदसाठी 1 रुपया आपण घेते. जसं मार्केटमध्ये सभासद कोणी 2,000 घेतं, कोणी 4,000 घेतं. आपण मोफत आपल्या संस्थेशी तुम्ही सहभाग घ्या आणि तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामाला सुरुवात करा. नक्कीच. कसा प्रतिसाद मिळतो या सभासदांकडून ज्यावेळेस आपण या ठिकाणी? प्रतिसाद, वृक्षारोपणाचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण की ज्या लोकांनी 2-2 वृक्ष लावले होते स्टार्टिंगला, त्यांचे 6 महिने कंप्लीट झाले, त्यांच्या घरात जेव्हा 1000 रुपये गेले त्यावेळेस परत आम्हाला रिप्लाय आला की सर आम्ही अजून जास्त वृक्ष लावू शकतो का? म्हटलं काहीच हरकत नाही. म्हटलं तुम्ही 50 लावा, 100 लावा. आणि मग त्यानंतर असा एक चांगला अनुभव आला की जे नर्सरीवाले असतात, रोपवाटिका आहे, ते बोलले सर आम्ही तुमच्याकडून जॉईन होऊ शकतो का? बरोबर. म्हटलं सगळ्यांना रस्ता, दरवाजा खुला आहे. उलट तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे काम होणार आहे. आणि त्यामुळे काय झालं की मग त्या माध्यमातून फळबाग जे आहेत, पेरूची झाडं म्हणा, आंब्याची झाडं म्हणा, मग त्याच्यावरती आम्ही गायडन्स करायला सुरुवात केली की तुम्ही आंब्याची झाडं लावा. मग एक्सपोर्ट इम्पोर्टचा मग जसं जशी सुरुवात झाली त्याला माध्यमं भेटत गेली. मग तुम्ही एवढे पेरू करताय, मग त्याच्यामध्ये विविध व्हरायटी आहे, मग तुम्ही ते एक्सपोर्ट कसे करू शकता. मग जेव्हा एक्सपोर्ट इम्पोर्टचा विषय आला त्यावेळेस आमच्याशी मग एक्सपोर्ट इम्पोर्टची माणसं जॉईन झाली. मग आम्ही त्यांना शेतकऱ्यांशी भेटून दिलं आमचं. मग त्यामुळे काय झालं की आपण एका गोष्टीला सुरुवात केली आणि एका गोष्टीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला 10 गोष्टी मिळाल्या. बरोबर. आणि की ज्या शेतकऱ्याला आपल्या घरापासून मार्केट पर्यंत ज्या गोष्टी न्यावा लागायचा त्याचा तो खर्च वाचला. आणि त्यामध्ये काय झालं, त्याच्या बांधावरती त्यांची माणसं येणार, त्यांचं फळ घेणार आणि जागेवर त्यांना पेमेंट देणार. याच्यापेक्षा काय पाहिजे? आज शेतकऱ्यांचे खूप सारे व्यापारी लोक पैसे घेऊन पळून जातात. बरोबर. आता आपण त्या व्यापाऱ्यांना तर बघायला जाऊ शकत नाही, पण आपण अवेअरनेस क्रिएट करून बघा, तुम्ही जर असं काही गोष्टी केल्या तर तुम्हाला जागेवर सगळ्या गोष्टी मिळणार आहे. ते माध्यम आपण चालू करून दिलं, त्याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फीडबॅक आहे. नक्कीच. सर, आपण जी सोलर सिस्टीम जी आहे, आपली सोलर योजना आहे, जी कोणकोणते शेतकरी आहेत ते लाभ घेऊ शकतात, म्हणजे त्याच्यासाठी काही नियम अटी असतात? आपण त्याच्यासाठी नियम अटी काहीच ठेवलेल्या नाही. मागेल त्याला आपण सोलर देतो असं, कारण की संस्थेमार्फत आहे, त्यामध्ये नियम अटी आपण काय ठेवलेला नाही. म्हणजे प्रत्येक शेतकरी ज्याच्या नावावर 7/12 आहे तो प्रत्येक शेतकरी ज्याच्या नावावरती 7/12 आहे
ऑलमोस्ट काहीच प्रॉब्लेम नाही. नक्कीच. आता सरकारचं विजनच आहे, सरकार मोठ्या प्रमाणात काम आहे, पण आमची पण फुलाची पाकळी त्यामध्ये बरोबर मदत आहे असं. नक्कीच नक्कीच. त्याच पद्धतीने आपण सामाजिक कार्यामध्ये मोठं काम या ठिकाणी उभं केलं आहे. परंतु जी काही नवीन तरुणाई आहे, जी काही नवीन मंडळी आहे, ती सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांना काय सल्ला द्याल, त्यांना काय मार्गदर्शन कराल? सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आता अजून माझं काय वय एवढं मोठं नाही, मी कोणाला सल्ला द्यावा, पण एकच सांगेल की लोक विश्वास ठेवतात आणि विश्वासाला पात्र होणं ही फार मोठी गोष्ट आहे. बस सामाजिक कार्य करत असताना एवढं, कारण की सामाजिक कार्यकर्ते फार आज तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तरुण वर्ग कुठेतरी भरकटत चाललेला आहे. रिसेंटली आता जो महाराष्ट्रामध्ये जो कार्यक्रम झाला फार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे गाव पातळीला तरुण वर्ग भरकटला गेला. बरोबर. आणि फायदा ना तोटा आपण कुठे गेलं पाहिजे, नक्कीच आपलं करिअर काय आहे, आपल्या करिअरमध्ये पुढे काय होऊ शकतं हे फार महत्वाचं आहे. जरूर सामाजिक कार्य नक्कीच करावं, पण सामाजिक कार्य करत असताना जे लोक आपल्याशी जोडले जाणार आहेत ती कशी आयुष्यभर आपल्याशी जोडले राहतील याचा विचार करावा. नक्कीच. त्याच पद्धतीने सर आपले जे शेतकरी बांधव आहेत, तुम्ही आता उल्लेख करताना केला की तुम्ही फळबाग त्या ठिकाणी काही ठिकाणी सुरुवात करून दिल्या, म्हणजे शेतीविषयक मार्गदर्शन किंवा काय, आम्ही आपल्याकडे माहिती पत्रकात आम्ही बघितलं की तुम्ही त्या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केल्या आहेत तरुणांसाठी, शेतकरी बांधवांसाठी, आपल्या संपूर्ण नागरिकांसाठी विविध मार्गदर्शन करत असतात. या शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल, कारण की जे त्यांची काही ठिकाणी फसवणूक होत असते किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांचं मोठं शेतीमध्ये नुकसान देखील होत असतं, त्यांना काय मार्ग, म्हणजे काय आव्हान कराल? आजकाल एक प्रत्येक व्यक्तीला सवय लागलेली आहे मला इन्स्टंट कसं काय भेटेल. बरोबर. आणि मी जेव्हा प्रत्येक शेतकऱ्यांना भेटतो तर माझं पहिले त्यांना एकच सांगणं असतं की तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं युरियाचा वापर करणं कमी करा. कारण आपण येणाऱ्या पिढीला काय देणार आहे. बरोबर. जसं शेतकऱ्यांना भेटल्यानंतर आपण सांगतो की ते असे इतक्या बिंदासपणे सांगतात की असा युरिया टाकला की असे कांदे जोरात येतात, असे द्राक्षे जे काय असेल, पण तेच औषध मारलेलं त्यांना ते आपल्या पोटामध्ये. तुम्ही बघितलं असेल की एक 5-6 वर्षापूर्वी काही ग्रामीण भागामध्ये कॅन्सर हा प्रकार नव्हता. ज्या वेळेस ही रासायनिक खते आली आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना पण कॅन्सर व्हायला लागले. लोक म्हणतात की ग्रामीण भागात राहायला जायला पाहिजे, पण जे तुम्ही सिटीमध्ये राहून खातात तेच तुम्ही ग्रामीण भागामध्ये खाऊ राहिले. आता सेकंड ऑप्शन मी सांगायचो शेतकऱ्यांना की ठीक आहे, आज तुम्ही युरिया वापरायला बंद केलं, तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीये, पण भविष्यामध्ये त्याचा नक्की प्रॉफिट होणार आहे. जसं जैविक, आता त्या शेतीला रासायनिक त्याची सवय लागलेली आहे आणि तुम्ही जर लगेच जैविकचा वापर सुरुवात केली तर त्याच्यामध्ये काहीच पीक येणार नाही. मी त्याच्यावर त्यांना सिंपल सजेशन दिलं की पहिल्या वर्षी 25% जैविक वापरायचं, 75% रासायनिक वापरायचं. दुसऱ्या वर्षी 50% जैविक वापरायचं, 50% रासायनिक वापरायचं. तिसऱ्या वर्षी 75% जैविक आणि 25% रासायनिक, आणि चौथ्या वर्षी पूर्णपणे जैविक. कारण की शेतामध्ये रासायनिक अंश कमी व्हायला 3 वर्ष लागतात. त्यामुळे हा सिंपल प्लॅन मी त्यांना दिला. शेतकऱ्यांना नुकसान झालं 3 वर्ष, पण आपण जी मेथीची भाजी खातो, आज तुम्ही रिलायन्स सारख्या मॉलमध्ये गेल्या किंवा मेट्रो सिटीमध्ये गेले, जैविक भाजी, जी भाजी आपल्याला 10 रुपयाला भेटते ती रासायनिक जैविक भाजी 250-300 रुपयाला जाते. आणि खूप मोठा अनुभव आहे की काही व्यापारी वर्ग, काही मॉल्सवाले कॉल्स करतात की तुमचे कुठे आहेत प्लांट, आणि तिथे जाऊन ते भाजी कलेक्ट करतात. जसं मगाशी बोललो की जागेवर पेमेंट. बरोबर. आज जर मेथीच्या भाजीचे तुम्हाला 250 रुपये भेटायला लागले, कांद्याच्या पातीचे 100 रुपये जर भेटायला लागले, तर मग तुम्हाला 3 वर्ष संयम पाळणं गरजेचं आहे. आणि मग येणारी पिढी जी असणार आहे ती सुजलाम सुफलाम असणार. नक्कीच नक्कीच सर, बहुतेक वेळ आपण आम्हाला दिला आणि यामध्ये जे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन तरुणांसाठी होतं, शेतकरी बांधवांसाठी होतं, ते नक्कीच आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना मिळाला असेल. त्याच पद्धतीने जे काही सोलर सिस्टीमच्या माध्यमातून आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे आणि आमच्या प्रेक्षकांना त्याचा बी नक्की फायदा होईल, कारण की फक्त आपण कुठेतरी ऐकलेलं आहे किंवा योजनेमध्ये वाचलेलं आहे, परंतु त्या संदर्भात आपण कोणाचं मार्गदर्शन घेऊ शकतो किंवा कोणावर विश्वास ठेवू शकतो असा व्यक्ती मिळणं आमच्या सर्व प्रेक्षकांना,
शेतकरी बांधवांना कठीण होतं, परंतु आपल्या रूपात या ठिकाणी नक्कीच त्यांना आपला संपर्क क्रमांक मिळेल आणि ज्यांना त्या ठिकाणी सोलर पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सोलर पॅनल उभं करायचं आहे, त्यासाठी नक्कीच आपलं मार्गदर्शन महत्त्वाचं राहील. त्याच पद्धतीने आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना निसर्ग, तरुण आणि शेतकरी अशी जी सांगड या ठिकाणी घालून दिली आहे ती नक्कीच अभिमानास्पद आहे आणि नक्कीच समाजाला ती एक प्रेरणा देत राहील. आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी, नक्कीच शेतकरी वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे. बरोबर. कोणतंही काम करत असताना, कोणतेही डॉक्युमेंट्स काढत असताना तुम्ही ओरिजिनल पोच पावती घेत जा. हा माझा लास्ट मेसेज असणार आहे. हा मेसेज जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल, मोस्ट ऑफ दी ग्रामीण भागातले लोक, तुम्ही कोणत्याही योजनेचा फॉर्म भरा आणि काही करा, पण ते केल्यानंतर त्याची लीगल पोच पावती घेतला. यामुळे काय होणार आहे की तुमचा जो जाणारा पैसा आहे तो वाचणार आहे. एक जसा सोलरचा तर एक आठवलं मला, शेवट सांगतो मी. अनुदानाची रक्कम जशी असते, थोडं मोकळंच बोलतो आता कारण की या माध्यमातून खूप लोकांपर्यंत मेसेज जाणार आहे. शेतकरी फॉर्म भरतो, पण टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या असतात, अटी शर्ती. अटी शर्ती कोणी वाचत नाही. आमचा दादा भाऊ आहे, तात्या आहे, नाना आहे, त्याला आम्ही डॉक्युमेंट दिले आणि ज्या व्यक्तीचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतात आणि जो फॉर्म भरणारा असतो ना त्याला माहित असतं की ह्या शेतकऱ्याला शेती पंप मंजूर होणार आहे आणि ह्या शेतकऱ्याचं नाव यादीमध्ये येणार आहे. बरोबर. तो व्यक्ती लगेच त्या शेतकऱ्याला काय सांगतो की मी तुमचं यादीमध्ये नाव आणून देतो, मला 5,000 रुपये द्या. शेतकऱ्याला काही माहित नसतं टेक्निकल गोष्ट. यादीमध्ये नाव आलं म्हणजे माझं यादीमध्ये नाव आलं म्हणजे त्याला पंप 100% भेटणार. आता मोस्ट ऑफ द आपला जो ग्रामीण भाग आहे, शेती क्षेत्र आहे, आपल्या ज्या लाईट्स आहेत, ती पोल सिस्टम आहे, ती जी आहे ती आहे, अजून त्यामध्ये चेंजेस झालेले नाहीये. तर त्यामध्ये काही टेक्निकलच्या गोष्टी येतात. ज्यावेळेस सर्वे वगैरे होतो, सर्वे झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर होत असतात त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला 1 रुपया द्यायची गरज नाहीये. जर तुमच्याकडे कोणी 1 रुपया मागत असेल तर तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू. तुमचे जर डॉक्युमेंट क्लिअर असतील आणि तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना पहिले त्या संकेतस्थळावरती जा, त्याची माहिती घ्या. कारण की प्रत्येक घरामध्ये आज सुशिक्षित मुलगा आहे. कोणतीही योजना असो, ते अण्णासाहेब पाटील असो, शेततळे योजना असो, महिला बचत गटाच्या योजना असो, वृद्ध लोकांच्या योजना असो, कोणत्याही योजनेची तुम्ही पूर्तता करत असताना त्याची माहिती घ्या, ती माहिती वाचा आणि त्याला किती पैसे लागतात एवढे द्या. नक्कीच सर, बहुमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी प्रेक्षकांना केलं आहे. याच पद्धतीने येणाऱ्या काळात देखील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या आपल्याशी संपर्क साधून नक्कीच त्या गोष्टी देखील प्रबंधवीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो आपण आज आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद सर. धन्यवाद.